पर्यायी पूल चालू कधी होणार की तळीरामांचा अड्डा होणार? सांगली येथील कृष्णा नदीवरील जुना आयर्विन पुलाची मुदत संपून गेलेली आहे, परंतु त्याला लागूनच नवीन पर्यायी पुलाची व्यवस्था करण्याचा शासनमान्य निर्णय झाला। त्यासाठी सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा काडके यांनी नवीन पूल मंजूर करून आणला व त्यासोबत त्यासाठी लागणारा निधीही उपलब्ध करून देण्यात आला। परंतु कॉलम उभारून पूल तयार झाल्यानंतर निधी कमी पडला असे कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून सांगण्यात आले। त्यानंतरही सुधीरदादा काडके यांनी पुन्हा निधी मंजूर करून आणला। त्यातून दोन्ही बाजूस भराव टाकण्यात आला, परंतु या गोष्टीला 1.5 वर्षे झाली, परंतु त्यापुढे कोणतेही काम चालू नसलेल्या अवस्थेत आहे। त्यामुळे नवीन वाहतूक कधी सुरू होणार हा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे। त्यातून एकच चर्चा आहे की असून घोटाळा नसून खोळंबा अशी अवस्था झालेली आहे। या पुलावर सध्या संध्याकाळी तळीरामांची संख्या भरपूर असते, त्यांच्यामुळे नवीन पुलावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे। परंतु सर्व नेत्यांनी याकडे दुर्लक्ष करून पूल का झाला नाही अशी विचारणा झालेली दिसत नाही। तसेच जुन्या पुलावर जड वाहतूक बंद केलेली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूस मोठे गेट बसवले आहेत, परंतु त्यातूनही काही वाहने सर्कस करत जुन्या पुलावरून वाहतूक करतात। सध्या वीटभट्टी चालू असल्यामुळे काही अवजड ट्रॅक्टर ही वाहने सरासर जाताना दिसत आहे। तसेच सांगलीतून सांगलीवाडी या गाडवांची संख्या जाण्या येण्यासाठी भरपूर असते, यामुळे सांगलीवाडीतील नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून जाणे येणे करावे लागते। याबाबत निर्णय कधी होणार व पूल कधी चालू होणार हा मोठा प्रश्न आहे की हा पूल तळीरामांच्यासाठीच राहणार आहे की काय, असं नागरिकांनी शंका व्यक्त केली जात आहे।